मला सांगा, ॲट द एंड, ॲट द लास्ट तुम्ही त्या गोष्टीला कशा प्रकारे उभं करू शकाल? त्यामुळं मला असं वाटतंय की खूप दबाव आहे, मीडियाचा दबाव आहे, त्यामध्ये मराठा पुढारपणाचा दबाव आहे आणि जातीय संघर्ष ज्याला म्हणतो आपण, अशी खिसखिस तशा प्रकारची गोष्ट आहे. त्याच्यातून या सगळ्या गोष्टी होत आहेत. मला असं वाटतंय की नियर फ्युचर माननीय उच्च न्यायालय या प्रकरणाची नक्की दखल घेईल. सदावर्ते साहेब, एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई असल्याचे वाल्मी कराड यांच्या पत्नीनं सांगितलंय. सुरेश दास कनेक्शन असल्याचं म्हटलंय. याविषयी काय? बघा, सगळ्यात अगोदर तर पोलिसाच्या वर्दीमध्ये जात शोधू नका, न्यायाधीशाच्या कोटामध्ये जात शोधू नका, डॉक्टरच्या स्टेथोस्कोपमध्ये कोणत्या जातीचा आहे हे पाहू नका. त्याच्यामुळे मला ह्या बाबतीत हे सांगायचं आहे, जर तेली साहेबांचे आणि जर ते त्या गावचे जावई असतील आणि यांच्याशी संबंधित असतील धसांची, आणि धस जर याच्यात विटनेस होणार असतील किंवा इंटरेस्टेड पार्टी असतील, तर तेली साहेब स्वतःच त्यांनी नैसर्गिक न्याय, नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतात, आणि इंटरेस्टेड पार्टी या अर्थाने त्यांनी स्वतःच त्या प्रकरणामध्ये राहू नये. आणि मला असं वाटतं की आजच्या कोणत्याही बातमीपत्रामध्ये तेली साहेब कोर्टात गेल्याचं मी काही उल्लेखित आणि ऐकलेलं नाही. या सुरुवातीपासूनच या प्रकरणात एकंदरीतच बघितलं की वाल्मी कराड सरळ येणं, नंतर अटक होणं किंवा आत्मसमर्पण करणं, तुम्हाला वाटतं योगायोग झाला किंवा एकंदरीत आजपर्यंत ज्या या खटल्यामध्ये कसं बघता एकंदरीत या प्रकरणाकडे? ह्या प्रकरणाकडे मी एका गुन्ह्याचा तपास आणि राजकीय जुगलबंदी जी चालू झालेली आहे, ज्या आमदारांनी कधी सुद्धा भूक, तहान, भटक्या विमुक्तांचे हक्क, अनुसूचित जाती जमातीच्या अॅट्रॉसिटीच्या विरुद्ध कधी काम केलेलं मी पाहिलं नाही. परंतु मराठा भावांना चुकीच्या पद्धतीने नेणं किंवा वंजारी भावांना जातीय द्वेषातून एक भाव म्हणजे आपले भाव उद्गार करणं, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं की कशा प्रकारे हाके साहेबांच्या बाबतीत ते बोलले, तिरस्कारजन्य असं तिरस्कार करून बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि स्टंट. आता स्टंट कसा तुम्ही बघितला की त्या धाराशिवमध्ये यांनी मोर्चा काढला, मोर्चामध्ये मिमिक्रीची मंदियाळी हे होती, शृंखला होती आणि पुढाऱ्यांच्या भाषणाची मंदियाळी होती आणि तिथं जो वाजंत्र लावलेले होते म्हणजे ज्याच्यावर ते भाषणं करतात. मी बिग बॉसचा कलाकार आहे, बिग बॉसच्या कलावंत असताना मी माझ्या बिग बॉसमध्ये सुद्धा तसे हे पाहिले नाही, म्हणजे तसे इन्स्ट्रुमेंट्स लावून भाषणं, म्हणजे हे काय सगळं, हे सगळं काही तुम्हाला सांगतो राजकीय थोतांड आहे. खरे प्रश्न जे आहेत खरे प्रश्न जे आहेत, शेतीमालाला भाव, ते त्याच्यासाठी बोलला तर बरं होईल थोडं. आणि अशा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मागे पडत आहेत आणि त्याच्यातून मला असं वाटतं गंभीर प्रश्न निर्माण होतात. या दोन्ही जातींमध्ये, वंजारी आणि मराठामध्ये एकंदरीतच वाल्मी कराड यांचा जीव जातो किंवा त्यांचा या प्रकरणामध्ये एकंदरीतच बळीचा बकरा केला जातोय का असं तुम्हाला वाटतं? बघा, तुम्ही MCOC जरी लावला तरी माननीय कोर्ट जे आहेत ना, ती जी दृष्टी आहे ना, ती काल आपण पाहिली की ज्यावेळेस पोलिसांनी परत कस्टडी मागितली त्यावेळेस केजच्या न्यायालयाने काय सांगितलं, कस्टडी दिली का नाही दिली, म्हणजे न्यायालय डोळस असतंय. तिथं सुद्धा पोलिसांचं म्हणणं होतं की आम्हाला असं तपासायचं तसंच तपासायचं, पण दिलं नव्हतं. आज तुम्ही एका नवीन गुन्ह्यामध्ये तुम्ही तशा प्रकारचा नवीन न्यायालयासमोर तोच युक्तिवाद करून कोर्टाला प्लीज करण्याचा प्रयत्न केला असो, परंतु न्यायिक दृष्टी असते, न्यायालय डोळस असते. आणि आज मला असं वाटतंय की म्हणजे अत्यंत जड अंतकरणानं की सिद्धाराम सिद्धलिंगप्पा म्हात्रे ही जी सुप्रीम कोर्टची अँटिसिपेटरी बेलमधली जी जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये पॉलिटिकली मोटिवेटेड गुन्ह्याच्या अपराधाच्या संबंधानं सुद्धा अँटिसिपेटरी बेल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली, मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये घालून दिलेले आहेत.
त्या खटल्यामध्ये. मला असं वाटतंय की जर हे निव्वळ पॉलिटिकली जर वाल्मिकांना, कराड साहेबांना जर याच्यामध्ये काही लोकांच्या प्रेशर खाली तपासामध्ये पोलीस घेत असतील, कळते समजते माहितीवरून किंवा एखाद्या फोन कॉलवरून, तर मला असं वाटतंय की न्यायालय डोळस आहे. एमसीओसी सुद्धा म्हणजे तेवढे वर्ष जेलमध्येच राहावं असं मला वाटत नाही की जेलमध्ये ठेवता येईल. आज न्यायालयानं असं पण विचारलं की या हत्येमध्ये कराड यांचा सहभाग आहे का, हे तपासले आहे का तुम्ही? 15 दिवसांची पोलीस कोठडी मागताय, त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी चौकशी केलीच आहे, तर एकंदरीतच न्यायाधीशांची ही बाजू कशी बघताय? बघा, न्यायाधीशांनी योग्यच प्रश्न विचारला तपास यंत्रणेला आणि विचारलाय पाहिजे. कारण सुप्रीम कोर्ट म्हणत असते की एक मिनिट, म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर सुप्रीम कोर्टाचे तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अशी सुद्धा एक ऑर्डर आहे की आरोपीला जामीन दिल्याबरोबर तिथे ठेवूच नका जेलमध्ये, लवकरात लवकर ईमेलद्वारे सुद्धा जेल अथॉरिटीजला कळवा. आणि पोलीस कस्टडीच्या संदर्भात सुद्धा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांनी मला हा 1 तास का पाहिजे आरोपी, हे सुद्धा आता सांगायचं, एक दिवस सांगायचं आहे. त्याच्यामुळे आज न्यायालयाने एका आर्ग्युमेंटमधून की आम्हाला म्हणजे टेलिफोनिक रेकॉर्डच्या आधारे आरोपी पाहिजे, त्या आधारे जरी तपासासाठी कस्टडी दिली असली तरी लक्षात घ्या पोलीस कस्टडी आहे. पोलिसांना सुद्धा त्या कस्टडीतल्या सुद्धा एक मर्यादा आहेत. आणि मला असं वाटतं की आज तेवढ्या जास्त दिवसाची लिजिटिमेट एखाद्या निकालावर बोलण्याचा सार्वजनिक अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे. त्याच्यातून म्हणतो की पोलिसांना पॉलिटिकली जर मोटिवेटेड असेल अशी आर्ग्युमेंट जर आरोपीच्या वकिलाकडून केली गेली असेल तर पोलिसांना एवढे दिवस कस्टडी देण्याची मला तरी वाटतंय की फार आवश्यकता नव्हती. कारण रेकॉर्ड तपासायचे, क्रॉस व्हेरीफाय करायचे. ऑलरेडी 15 दिवस ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तिथे ते आरोपी ठेवण्यात आले होते. आणि त्याही पलीकडे जाऊन मला एक समजत नाही की जुन्या गुन्ह्यांचा प्रस्तुत कस्टडी देण्यामध्ये किंवा शिक्षा देण्यामध्ये जुन्या गुन्ह्यांचा ज्याच्यामध्ये महिलांशी संबंधित, अत्याचाराशी संबंधित गुन्हे नसतात अशा प्रकरणांमध्ये किंवा अँटी टेरर ऍक्टिव्हिटीचा संबंध नसतील असे जर प्रकरण सोडले तर मला असं वाटतं की कोणत्याच परिस्थितीमध्ये ही केस फिट केस नाही. शेवटचा प्रश्न आहे माझा. एकंदरीतच आपण बघतो सुरेश देसाईंनी सुरुवातीपासून म्हटलं या प्रकरणात वाल्मी कराड मुख्य आरोपी आहे. आका त्यांनी हा शब्द वापरला होता, याच्यामध्ये आका कुठं दिसत नाही पण अजूनही. व्यवस्थेच्या चष्म्यातून बघणारा आपल्या हा काय नाव त्याचं सुरेश धस आमच्या वाल्मिकांना, किंवा व्यवस्थेच्या चष्म्यातून बघणारा सुरेश धस मुंडेंना, माननीय धनंजय मुंडेंना, त्यांना काय माहीत आहे वेदना काय असतात, ट्राईब काय असते, ट्राईबच्या यातना वेदना आम्ही शिकलोत. सुरेश धस, भगवान बाबांनी सांगितलं शाळेकडे जा, बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बाबांनी सांगितलं शाळेकडे जा, शिकलोत. शिकल्यामुळे आज ते मंत्री झाले. त्याच्यामुळे सुरेश धसांची जी बघण्याची जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती मला असं वाटतं पब्लिक सर्वंट आहेत सुरेश धस, त्यांनी बदलली पाहिजे. आणि एक गोष्ट दुसऱ्यात, दुसरी गोष्ट तिसऱ्यात हे गुन्ह्यांचं कॉकटेल होणार नाही. आणि मला असं वाटतं की फार काळ सत्य लपून राहणार नाही. वकील साहेब, थोडक्यात सांगा, जर तुम्ही या प्रकरणामध्ये वकील असतात तर कसं बघितलं असतं किंवा कशी एकंदरीत रणनीती असली असती? बघा, मी रणनीतीवर जाणारा माणूस नाही, मी म्हणजे वस्तुस्थितीवर जाणारा माणूस आहे. जे कायद्याच्या 4 कॉर्नर्समध्ये दिसतंय त्याच्या बाहेर जाणं मला संयुक्तिक वाटत नाही. कायद्याच्या 4 कॉर्नरमध्ये सकृतदर्शनी तर ही गोष्ट आहे की त्या दिवशी त्या घटनास्थळावर वाल्मिकांना कराड नाही. कारण तसं असतं तर लगेच लोकेशन्स पोलिसांना लक्षात आले असते. जर तसं जर नाही आहे तर मग 120B करण्यासाठी अगोदरची काही व्यूहरचना असू शकते का? कारण लक्षात घ्या की टाटाची फॅक्टरी अनेक देशांमध्ये आहे आणि टाटांची फॅक्टरी अनेक देशांमध्ये आहे. आणि एखाद्या युनियनमध्ये जर समजा आता पाकिस्तानमध्ये एखादी त्यांची फॅक्टरी आहे, तिथं पाकिस्तानात जर एखादं काही घटना घडली तर त्याला जिम्मेदार आणखीन
टाटा असू शकतात का? त्याच्यामुळे दूरदरास्त ते जे एक हे आहे ना, दूर गगन में एक तारा माँ मुझको लगता प्यारा, तसं धसांना खूप प्यारे वाटायला लागलेत धनगर बांधवांचं राजकारण संपवण्यासाठी. धनगर किंवा वंजारी भाऊ आमचे, हे सगळे आमचे धनगर भाऊ, वंजारी भाऊ, आम्ही वडार भाऊ, महार मांग ढोर चंबार, आम्ही सगळेजण आहे ना पोळालेली माणसं आहोत. धस आमच्यासोबत असं राजकारण करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.